मित्रांनो, तुम्ही इंस्टाग्राम किंवा यूट्यूबवर बघतात भरपूर मोठे कंटेंट क्रिएटर सोशल मीडियाच्या माध्यमातून भरपूर पैसे कमवतात. त्यांचंच बघून तुम्ही पण तुमचं यूट्यूब चॅनल क्रिएट करता, इंस्टाग्रामचं अकाउंट बनवतात. आता तुम्ही चॅनल तर बनवून घेतलं, पण व्हिडिओ बनवायला तुम्ही घाबरत आहात. म्हणजेच कॅमेरासमोर बोलायला तुम्ही घाबरत आहात. कॅमेरा दिसला की तुमच्या तोंडातून शब्द निघत नाही. मित्रांनो, तुम्हाला जर सोशल मीडियावर काम करायचं आहे तर तुम्हाला कॅमेराला तर फेस करायला लागेल. तर मित्रांनो, मी तुम्हाला 7 असे टॉपिक सांगेल. ते जर तुम्ही उपयोग केला ना तर तुम्ही 100% कॅमेऱ्यासमोर बिनधास्त बोलू शकाल. पहिला टॉपिक म्हणजे, तुम्हाला जर कॅमेऱ्यासमोर बोलायला भीती वाटत असेल तर तुम्ही एक वही घ्या आणि पेन घ्या, स्क्रिप्ट लिहून घ्या. तर मित्रांनो, मी बोलला स्क्रिप्ट लिहून घ्या तर पूर्ण लिहत बसू नका. फक्त जे मेन मुद्दे आहेत, जे तुमच्या लक्षात राहतील ते तुम्ही लिहून घ्या. जे मेन पॉइंट आहेत तेच तुम्ही लिहा, म्हणजेच तुम्हाला पाठांतर करायची गरज नाही. दुसरा टॉपिक, लहान व्हिडिओज पासून सुरुवात करा. म्हणजेच 30 सेकंद ते 1 मिनिटाचा व्हिडिओ बनवायला तुम्ही सुरुवात करा. म्हणजेच शॉर्ट व्हिडिओ बनवा किंवा रील्स बनवा. आणि तिसरा टॉपिक म्हणजे, कॅमेराला आपला मित्र समजा. म्हणजेच आपण जसं मित्रांसोबत बोलतो एकमेकांशी, तसं बिनधास्त कॅमेरा समोर बोला. असं समजा की तुमच्या समोर तुमचा मित्र बसलेला आहे आणि त्याच्याशी तुम्ही बोलत आहात. असं जर केलं तर तुम्हाला कॅमेऱ्यासमोर बोलायची हळूहळू सवय लागेल. मित्रांनो, चौथा टॉपिक म्हणजेच, तुम्ही स्वतःला आरशासमोर उभा करा आणि आरशासमोर तुम्ही स्वतःशीच बोला. म्हणजेच कॅमेऱ्यासमोर बोलायचा कॉन्फिडन्स तुमच्यामध्ये येईल. पाचवा टॉपिक म्हणजेच, शॉर्ट व्हिडिओ बनवा. 30 सेकंद ते 1 मिनिटाचा व्हिडिओ बनवा आणि तो व्हिडिओ तुम्ही बघा. म्हणजेच तुम्ही कॅमेऱ्यासमोर बोलताना काय चुकी करत आहात ते तुम्हाला व्हिडिओमध्ये समजून जाईल. 6वा टॉपिक. तर मित्रांनो, हा टॉपिक तुमच्यासाठी भरपूर महत्त्वाचा आहे. मित्रांनो, 6वा टॉपिक असा आहे, तुम्ही जर कॅमेऱ्यासमोर व्हिडिओ बनवतात तर तुम्ही त्याच्यात तुम्ही जे बोलतात ते एकदम फास्ट बोलतात. म्हणजे मित्रांनो, कॅमेरा चालू केला तर तुम्ही एवढं फास्ट बोलतात की फास्ट बोलता बोलता तुम्ही काहीतरी वेगळंच बोलून टाकतात. तुम्ही जर व्हिडिओ बनवत आहात तर डोकं एकदम शांत ठेवा आणि शांत मनाने तुम्ही बोला. फास्ट बोलायला जाल तेवढंच तुम्ही चुकाल. जेवढं शांततेत आणि जेवढं सावकाश बोलता येईल ना तेवढं सावकाश बोलण्याचा प्रयत्न करा. 7वा टॉपिक, 30 सेकंद ते 1 मिनिटाचा व्हिडिओ बनवा. म्हणजेच रोज तुम्ही सराव करा. तुम्ही जर रोज सराव कराल, आज जे तुम्हाला कॅमेऱ्यासमोर बोलायची भीती वाटते ते तुमची भीती नक्कीच पूर्णपणे नष्ट होऊन जाईल. तुम्ही दररोज 5 ते 10 मिनिटं कॅमेऱ्यासमोर बोलायचा सराव करा. मित्रांनो, तुम्ही जे व्हिडिओज बघता मोठे कंटेंट क्रिएटरांचे, तर मित्रांनो, ते मोठे कंटेंट क्रिएटर असेच मोठे नाही झाले. ते पण तुमच्यासारखे कॅमेऱ्यासमोर बोलायला अगोदर घाबरायचे, पण त्यांनी कॉन्फिडन्स केला आणि ते बोलले. म्हणूनच ते एवढे मोठे कंटेंट क्रिएटर झाले. म्हणूनच मित्रांनो, तुम्ही पण हळूहळू सुरुवात करा. एक दिवशी तुम्ही पण नक्कीच वरच्या लेवलला पोहोचाल.